नमस्कार मित्रांनो, मी शरद तायडे, महाराणा प्रताप विद्यालय भुसावळ तुमचं सर्वांचं या ऑनलाईन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, उपयोजित लेखन या विभागातील लेखन कौशल्य या वेगवेगळ्या प्रकारांचा अभ्यास आपण करत आहोत. आज आपल्याला कथालेखन या साहित्य लेखनातील लेखन कौशल्याचा अभ्यास करायचा आहे. चला मित्रांनो, आपण लवकरच या लेखन कौशल्याला सुरुवात करू. मित्रांनो, कथालेखन हा जो प्रकार आहे हा लेखन कौशल्याचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. या कथालेखनाने विद्यार्थ्यांच्या सृजनशील क्षमतेचा विकास होतो आणि विद्यार्थ्याला लिखाण करण्याला वाव मिळत असते. यामध्ये विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती, अपूर्व वस्तू निर्माणक्षम प्रज्ञाप्रतिभा, नवनिर्मिती क्षमता आणि स्वभाषेमध्ये एखाद्या विषयाचे प्रकटीकरण या क्षमता त्याच्या वाढत जाऊन त्याचा विकास होऊन विद्यार्थी स्वतःच्या भाषेमध्ये, स्वतःच्या शब्दांमध्ये स्वतःचे विचार वेगवेगळ्या वर्णनाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयास करत असतो आणि त्यासाठी त्याला योग्य तो सराव करणं गरजेचं आहे. या सरावाच्या माध्यमातून भावी लेखक, साहित्यिक निर्माण होत असतात. म्हणून मित्रांनो, तुम्ही सर्वांनी लेखन कौशल्यातील कथालेखन या साहित्य प्रकाराला वेगवेगळ्या लिखाणामधून, सरावामधून प्राप्त करायचं आहे आणि तुमच्या व्यक्तिमत्त्वाच्या पैलूला इथं आकार द्यायचा आहे. मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला या साहित्य लेखनामध्ये, या कथालेखनामध्ये तुमची जी निरीक्षण क्षमता आहे, आकलन क्षमता आहे, तुमच्यामध्ये जी अपूर्व वस्तू निर्माणक्षम प्रज्ञा प्रतिभा आहे त्याचं प्रकटीकरण करायचं आहे. आणि या संदर्भातलं प्रकटीकरण करत असताना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचा सराव करावा लागणार आहे. मित्रांनो, हा सराव करण्याच्या आधी, या क्षमतांचं प्रकटीकरण करण्याच्या आधी कथालेखन हे तुम्ही कशा प्रकारे करू शकतात, त्यामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारच्या वेगवेगळ्या क्षमतांचा वापर करायचा आहे हे आपण समजून घेऊ. तुम्हाला सर्वात पहिले तुमची जी कल्पनाशक्ती आहे, म्हणजे वेगवेगळ्या विषयामध्ये तुमच्या ज्या कल्पना आहेत त्या स्पष्ट असल्या पाहिजे, ठळक असल्या पाहिजे आणि तुम्हाला त्या सांगता आल्या पाहिजे, मांडता आल्या पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला त्या ज्या कल्पना नवनिर्मितीने लिखाण करून प्रभावीपणे प्रकटीकरण करून सांगणं हे गरजेचं आहे. मित्रांनो, कथालेखन हे वेगवेगळ्या प्रकारे करता येतं. मग तुम्हाला या अभ्यासामध्ये कथालेखन करत असताना काही मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांच्या आधारे कथालेखन करावं लागतं. पहिला, कथाबीजानुसार कथालेखन. मित्रांनो, या प्रकारामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांवरती आधारित कथांचं लेखन करावं लागतं. मग त्यामध्ये तुम्ही शौर्यकथा, विज्ञानकथा, बोधकथा, ऐतिहासिक कथा अशा वेगवेगळ्या रूपक कथा, विनोदी कथाच्या माध्यमातून वेगवेगळ्या कथांचं लेखन करू शकतात. मित्रांनो, या बीजकथामध्ये तुम्हाला विषय दिलेला असेल आणि त्या विषयाच्या अनुरूप विषयाला साजेसं लिखाण तुम्हाला यामध्ये करणं या कथालेखनासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. मित्रांनो, आता बघा, तुम्ही कथालेखन करताना या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की तुम्हाला कथालेखन करताना कधी शीर्षक दिला जाईल आणि शीर्षकाच्या आधारे तुम्हाला कथालेखन करावं लागणार आहे.
उदाहरणार्थ तुम्हाला सैनिक असं शीर्षक दिलेलं आहे आणि सैनिकावरती तुम्हाला कथालेखन करायला सांगितलं, तर मग तुम्हाला सैनिकाच्या जीवनामध्ये जो संघर्ष त्याला करावा लागतो, देश सेवेने जो प्रेरित असतो, भारत मातेच्या सीमांचं रक्षण करण्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती सैनिक देत असतो, परिवारापासून लांब असतो, या सर्व गोष्टींचा उल्लेख सैनिकाचा त्याच्या जीवनामध्ये असलेला त्याग, या सर्व गोष्टींचा उल्लेख या शीर्षकाच्या माध्यमातून त्या कथेमध्ये तुम्ही मांडणं गरजेचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो शीर्षकाच्या माध्यमातून तुम्ही कथालेखन करू शकतात. त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे, या कथालेखनामध्ये तुम्ही काय काय करू शकतात शीर्षकाच्या माध्यमातून, तर तुम्ही त्यामध्ये वेगवेगळे पात्र घेऊ शकतात. त्या पात्रांमध्ये तुम्ही संवादाच्या माध्यमातून कथालेखन करू शकतात आणि विषयानुरूप ती भाषा असली पाहिजे. त्यानंतर कथेला सुरुवात, मध्य आणि शेवट अतिशय महत्त्वाचा आहे, प्रस्तावना महत्त्वाची आहे. अशा प्रकारे मित्रांनो त्या कथेमधून काहीतरी तात्पर्य हे समोर आलं पाहिजे. कथेमधून काही मूल्यांची जोपासना झाली पाहिजे, काही संदेश समाजाला, देशाला दिले गेले पाहिजे, काही बोध दिले गेले पाहिजे. हा त्या कथालेखनाचा मुख्य उद्देश असतो. मित्रांनो मग कथालेखन तुम्ही किती प्रकारे करू शकतात, तर कथालेखन करत असताना तुम्ही कथालेखन मुद्द्यांच्या आधारे करू शकतात. मग ते मुद्दे आपल्याला इथं सविस्तर बघायचे आहे. या खालील मुद्द्यांच्या आधारे विचार करून आपल्याला कथालेखन करता येते. मग पहिला मुद्दा आहे कथाबीज. या कथाबीजमध्ये काय असतं, तर एखाद्या कल्पनेवर आधारित कथालेखन तुम्हाला करावं लागतं. मग ते कल्पनेवर आधारित कथालेखनच म्हणजे कथाबीज होय. अशा प्रकारे मित्रांनो यामध्ये तुमचं जे दैनंदिन निरीक्षण आहे, तुमचं जे वाचन आहे, तुम्ही घेतलेला अनुभव आहे आणि तुमच्याकडे जी सृजन क्षमता आहे, तुमच्याकडे जे तर्कसंगत विचार आहे, या सर्व क्षमतांच्या वापराने तुम्ही त्याचा उपयोग करून कथालेखनाला सुरुवात करू शकतात. कथेला सौंदर्य देऊ शकतात. कथा आकर्षक, प्रभावी आणि सोप्या, सुंदर, सरळ, अलंकारित भाषेमध्ये लिखाण करू शकतात. अशा प्रकारे मित्रांनो या पहिल्या कथाबीज मुद्द्याच्या आधारे सुद्धा तुम्हाला कथालेखन परीक्षेला पडत असतं. दुसरा जो मुद्दा आहे कथेची रचना. मित्रांनो या कथेची रचना कशी असली पाहिजे, जी कथा तुम्ही लिहिणार आहे ती, तर त्या कथेची रचनेमध्ये 3 भाग अतिशय सुरुवातीचे महत्त्वाचे आहे. एक सुरुवात, मध्य आणि शेवट. या 3 गोष्टी त्या कथेमध्ये असल्या पाहिजे. म्हणजे कथेची सुरुवात असली पाहिजे, मध्य असला पाहिजे आणि शेवट म्हणजे समारोप त्या कथेमध्ये झाला पाहिजे. म्हणजे कथेची सुरुवात ही आकर्षक असली पाहिजे. कथेतले जे वाक्य आहे, कथेतले जे संवाद आहे ते वास्तववादी असले पाहिजे आणि वाचकाला त्या कथेतल्या या वाक्यांनी अर्थबोध झाला पाहिजे, आकलन झालं पाहिजे. अशी सोपी, सरळ, सर्वसामान्यांपासून अतिशय विद्वान असलेल्या व्यक्तींपर्यंत त्या कथेतून अर्थबोध झाला पाहिजे, अशी ती कथा असली पाहिजे. कथा ही उत्कंठा वाढवणारी असली पाहिजे आणि आशयाला आधारित ती कथा असली पाहिजे आणि ती भूतकाळी भाषेमध्ये लिहिली गेली पाहिजे. हा कथेचा दुसरा मुद्दा आहे मित्रांनो. त्यानंतर कथेतील जे घटना आणि पात्र आहे, त्या कथेतील घटना आणि पात्रांचा उल्लेख करत असताना त्या कथेतील घटना, पात्र हे वैशिष्ट्यपूर्ण असले पाहिजे, साजेसे असले पाहिजे. म्हणजे जर कथेमध्ये एखादा पैलवानाचा पात्र असेल आणि त्या पैलवानाच्या पात्राची जी भाषा आहे ती त्याच्या पात्राला साजेशी असली पाहिजे, सुसंगत असली पाहिजे. सैनिकाची भाषा आहे, शेतकऱ्याची भाषा आहे, एखाद्या स्त्रीचं पात्र असेल तर त्या पात्राची भाषा, त्या पात्राचं संवाद
सुसंगत आणि त्या पात्राला साजेसं असेल असं असलं पाहिजे. त्या घटनेला समन्वय साधणारं ते असलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे पात्रांचे स्वभाव. मित्रांनो, कथेमध्ये आपल्या समाजामध्ये आपण इकडे तिकडे बऱ्याचदा वेगवेगळी माणसं बघत असतो आणि प्रत्येक माणसाचा स्वभाव हा भिन्न असतो. म्हणून कथेमध्ये सुद्धा असलेली जी व्यक्ती आहे, त्यांची जी पात्र आहेत, त्यांचे स्वभावांचं वर्णन अतिशय अनुषंगिक असलं पाहिजे. म्हणजे त्यांचं वागणं, त्यांच्या भावना त्या व्यक्त तिथून झाल्या पाहिजे. मित्रांनो, पुढचा जो मुद्दा आहे 5वा, कथेतील संवाद आणि भाषा. कोणत्याही कथेला सौंदर्य प्राप्त करून देणारा त्या कथेचा संवाद असतो आणि त्या कथेची भाषा असते. आणि संवादाला, कथेलाच त्या भाषेचा प्राण म्हटलं जातं, कथेचा प्राण म्हटलं जातं. म्हणून मित्रांनो, ती भाषा, तो संवाद अलंकारित असला पाहिजे, परिणामकारक असला पाहिजे. त्या भाषेमध्ये योग्य चिन्हांचा उपयोग केला गेला पाहिजे. आणि कथेमधून जो संदेश दिला जाणार आहे, तो संदेश सरळ सोप्या वाक्प्रचारांच्या म्हणीच्या माध्यमातून, बोलीभाषेच्या माध्यमातून दिला गेला पाहिजे. अशा प्रकारे मित्रांनो, या 5व्या मुद्द्याच्या माध्यमातून कथालेखन इथं आवश्यक आहे. पुढचा जो मुद्दा आहे शीर्षक. मित्रांनो, आपल्याला जे कथेत सांगायचं आहे, ते जो संदेश आपल्याला द्यायचा आहे, जे मूल्य आपल्याला रुजवायचं आहे, ते त्या कथेच्या शीर्षकाच्या मध्येच प्रतिबिंबित झालं पाहिजे. म्हणजे शीर्षकावरनं त्या पूर्ण कथेचा अंदाज, त्या कथेमध्ये काय असावं याची परिकल्पना कथेच्या शीर्षकावरनं आली पाहिजे. असं कथेचं शीर्षक निवडलं गेलं पाहिजे. अशा प्रकारे शीर्षक देऊन कथेला सुरुवात करायची आहे. मित्रांनो, कथालेखनाचे 4 मुद्दे आहेत. तुम्हाला परीक्षेला या 4 मुद्द्यांच्या आधारे कथालेखन पडत असतं. पहिला मुद्दा आहे कथाबीजावरून कथालेखन. म्हणजे तुम्हाला शीर्षक दिलं जातं आणि त्या शीर्षकावरनं तुम्हाला कथालेखन करावे लागते. दुसरा आहे मुद्द्यांवरनं कथालेखन. म्हणजे मुद्दे दिले जातात. उदाहरणार्थ, आई खूप मेहनत करते, टिंब टिंब टिंब. मुलगा आजारी पडला तेव्हा आईने रात्रभर जागून त्याची सेवा केली, टिंब टिंब टिंब. मुलगा दुरुस्त झाला, टिंब टिंब टिंब. अशा प्रकारे मुलाला आईने घेतलेल्या या कष्टाची, या काळजीची जाणीव झाली आणि मग त्याच्या मनामध्ये आईबद्दल प्रेम निर्माण झालं, टिंब टिंब टिंब. अशा प्रकारे वेगवेगळ्या मुद्द्यांच्या माध्यमातून कथालेखन करावं लागतं. मित्रांनो, शब्दावरून कथालेखन. तुम्हाला एखादा शब्द दिला जाईल. उदाहरणार्थ, तुम्हाला किल्ला शब्द दिला, यावरनं तुम्ही कथालेखन करा. मित्रांनो, असे शब्द देऊन तुम्हाला त्या शब्दाबद्दल जे ज्ञान आहे, तुम्ही जो आतापर्यंतचा अनुभव घेतलेला आहे, तुमच्याकडे जी कल्पनाशक्ती आहे, त्या वेगवेगळ्या क्षमतांचा वापर करून तुम्ही त्या शब्दाला अनुसरून कथालेखन करणं गरजेचं आहे. त्यानंतर 4थ्या प्रकारामध्ये तुम्हाला कथेचा पूर्वार्ध, उत्तरार्ध असं कथालेखन करावं लागतं. म्हणजे तुम्हाला पूर्वार्ध दिलेला असतो, तुम्हाला उत्तरार्ध लिहिणं पडतो. कधी कधी तुम्हाला प्रश्नामध्ये उत्तरार्ध दिलेला असतो, पूर्वार्ध लिहिणं पडतो. म्हणजे कथेची सुरुवात म्हणजे पूर्वार्ध, कथेचा शेवट म्हणजे उत्तरार्ध. कधी कधी शेवट दिलेला असतो, त्या शेवटावरनं तुम्हाला कथेची सुरुवात करायची असते. कधी कधी सुरुवात दिलेली असते, शेवट करायचा असतो. अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जातात आणि त्या अनुषंगाने मित्रांनो, तुम्ही आपल्या सृजन क्षमतांचा विकास करून, आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करून आपल्या लेखन कौशल्याचा विकास करणं इथं अभिप्रेत आहे. आणि म्हणून तुम्ही बीजावरनं कथालेखन, मुद्द्यांवरनं कथालेखन, शब्दावरनं कथालेखन, कथेच्या पूर्वार्ध आणि उत्तरावरनं कथालेखन, अशा 4 प्रकारे कथालेखनाचा सराव करायचा आहे. मित्रांनो, आता हा एक नमुना तुम्हाला कथालेखनाचा मी इथं दाखवतो आहे. यामध्ये अपूर्ण कथा दिलेली आहे. तुमचे विचार त्या कथेच्या आधारे तुम्हाला व्यक्त करायचे आहे असं सूचनेमध्ये सांगितलेलं आहे. आणि
अशा प्रकारे तुम्ही अपूर्ण कथालेखन पूर्ण करू शकतात. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला या कथेला शीर्षक द्यावं लागेल. त्या कथेमध्ये तुमचे विचार प्रभावीपणे मांडावे लागतील. अशा प्रकारे मित्रांनो, कथालेखन या साहित्य प्रकारात तुमच्या सृजन क्षमतांचा विकास होईल, लेखन कौशल्याचा विकास होईल, तुमच्या कल्पनाशक्तीला वाव मिळेल आणि तुम्ही जे अनुभव घेतलेले आहेत, तुम्ही जे पाहिलेलं आहे ते तुम्हाला व्यक्त करता येईल. अशा प्रकारे कथालेखनाच्या प्रकारामध्ये तुम्हाला 5 पैकी 5 मार्क मिळू शकतात. नमस्कार मित्रांनो, मी शरद तायडे, महाराणा प्रताप विद्यालय भुसावळ, तुमचं सर्वांचं या ऑनलाईन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आज आपल्याला उपयोजित लेखनातील जाहिरात लेखन या साहित्य प्रकाराला सुरुवात करायची आहे. बघा मित्रांनो, 5 मार्कासाठी हा प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारला जातो. पण 5 मार्कांचा विचार न करता आपण जरा वेगळ्याच दृष्टिकोनातून जाहिरात लेखनाला आज बघायचं आहे. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी किंवा रात्री झोपेपर्यंत आपण वेगवेगळ्या वस्तू वापरतो आणि या वस्तू आपण का विकत घेतो? तर कारण या वस्तूंची आपण जाहिरात पाहतो, जाहिरात वाचतो किंवा जाहिरात ऐकतो आणि त्या जाहिरातीचा प्रभाव आपल्यावरती एवढा पडतो की त्या वस्तू आपल्या घरामध्ये आपण आपल्या गरजा भागवण्यासाठी विकत घेत असतो. आणि मित्रांनो, त्या माध्यमातून खूप मोठा बिझनेस जाहिरातीच्या माध्यमातून कंपन्या उभ्या करत असतात. प्रत्येक कंपनीची वस्तू ही ती ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम जर कोणता असेल तर ती आहे जाहिरात. आणि मित्रांनो, ही जाहिरात लोकांच्या घरामध्ये लोकांपर्यंत कशी पोहोचते? तर ही टेलिव्हिजनच्या माध्यमातून पोहोचते, वर्तमानपत्राच्या माध्यमातून पोहोचते, इंटरनेटच्या माध्यमातून पोहोचते. ही जाहिरात पोहोचण्याचे वेगवेगळे माध्यम आहेत. पण मित्रांनो, ही जाहिरात पोहोचवण्याचं माध्यम एकच आहे, ती म्हणजे भाषा. या जाहिरातीची भाषा जेवढी प्रभावी असेल, जेवढी परिणामकारक असेल, तेवढ्या प्रकारामध्ये, तेवढ्या परिणामकारकतेने त्या जाहिरातीमध्ये ज्या गोष्टीची जाहिरात केली गेलेली आहे तिची विक्री होत असते, तो व्यवसाय वाढत असतो. आणि म्हणून प्रत्येक उद्योगधंदा, कंपन्या ज्या वस्तूंची निर्मिती करत असतात, ती वस्तू समाजापर्यंत पोहोचवण्यासाठीचं सर्वात प्रभावी माध्यम आहे ती म्हणजे जाहिरात. आणि ही जाहिरात बघून जनता त्या वस्तू खरेदी करत असतात. मग तुम्ही विचार करू शकतात की सगळ्या जगभरातल्या ज्या वस्तू निर्माण करणाऱ्या कंपन्या आहेत, यांची जाहिरात तयार करणारा जो व्यक्ती असेल, जी संस्था असेल, ज्या कंपन्या असतील किंवा जे माध्यमं असतील, ती वस्तूची जाहिरात बनवण्यासाठी किती पैसा घेत असतील. आपण टेलिव्हिजनवरती वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती बघतो आणि त्या जाहिरातींसाठी जे हिरो हिरोईन असतात ते खूप त्या माध्यमातून पैसे कमवत असतात. मित्रांनो, म्हणून जर तुम्ही उद्योजक झाला, कंपनीचे मालक झालात किंवा तुम्ही कुठल्याही प्रकारचं काम करू लागलात, तुम्हाला तुमच्या वस्तू विकायच्या असतील तर ते वस्तू विकण्यासाठी तुम्हाला आधी प्रभावी आणि परिणामकारकरित्या जाहिरात करावी लागणार आहे, तरच तुमचा माल विकला जाईल. म्हणून मित्रांनो, जाहिरात लेखन हा जो लेखनाचा प्रकार आहे, हा फक्त 5 मार्कापुरत्या मर्यादित न ठेवता त्याला तुमच्या जीवनातला एक अविभाज्य भाग बनवा. म्हणजे तुम्ही भविष्यामध्ये उद्योगधंदे उभे केले, तुम्ही एखाद्या वस्तूची निर्मिती केली, तर ती वस्तू समाजापर्यंत पोहोचवण्याचं सर्वात प्रभावी साधन आहे जाहिरात. आणि जाहिरातीचं माध्यम आहे भाषा. कारण जी भाषा सर्वसामान्यांना, विद्वानांना समजते, अशा भाषेचा वापर या जाहिरातीमध्ये करावा लागतो. मग मित्रांनो, त्यासाठी आपली भाषा ही वृद्धिंगत झाली पाहिजे, परिणामकारक झाली पाहिजे. त्यासाठी आपण आपल्या भाषेचा विकास करणं गरजेचं आहे. म्हणून मित्रांनो, आज जाहिरात लेखन या साहित्य प्रकारामध्ये आपल्याला काय काय करता येईल ते बघायचं आहे. जाहिरात कौशल्य तुमचं विकसित झालं पाहिजे, म्हणजे भविष्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारे तुमचे कोणतेही उद्योग, व्यापार
वस्तूची निर्मिती केल्यावर त्याची जाहिरात करून जाहिरातीच्या माध्यमातून तुमचा जो व्यवसाय आहे तो वाढवू शकतात. हा एक महत्त्वाचा उद्देश तुम्हाला इथं लक्षात घ्यायचा आहे मित्रांनो. मग जाहिरात करताना जाहिरातीची सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे त्या जाहिरातीसाठी वापरली जाणारी भाषा. बघा, आपल्या संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा बोलल्या जातात आणि प्रत्येक भाषेमध्ये जाहिरात आपण बघत असतो. पण ही जाहिरात कशी असते? सोप्या भाषेत असते की ते अतिशय अनपढ माणसाला आणि अतिशय उच्च शिक्षित माणसाला समजली पाहिजे. त्या जाहिरातीला बघून तो जो कस्टमर आहे तो आकर्षित झाला पाहिजे, ग्राहक आकर्षित झाला पाहिजे, अशा त्या जाहिरातीची भाषा असते, आकर्षक असते. म्हणून मित्रांनो, भाषा हे अतिशय महत्त्वाचं या जाहिरात लेखनाचं साधन आहे. म्हणून आपला भाषेवरती प्रभाव असला पाहिजे, भाषेवरती आपली पकड असली पाहिजे. या माध्यमातून तुम्ही जाहिरात लेखनासाठी भाषा हे किती महत्त्वाचं आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. म्हणून आपण भाषेच्या संदर्भातल्या काही गोष्टी लक्षात घेऊ. मित्रांनो, भाषा ही आकर्षक असली पाहिजे. त्यामध्ये जो आपण जाहिरात लेखन करणार आहे त्याचा जो मजकूर आहे तो आकर्षक असला पाहिजे की त्या मजकुराकडे, त्या लिखाणाकडे माणसाने बघत राहिलं पाहिजे. ती साधी, सोपी, सरळ, आकर्षक, स्पष्ट आणि ओघवती भाषा असली पाहिजे. बुद्धीला फारसा ताण न देणारी असली पाहिजे. जर तुम्ही त्या जाहिरातीमध्ये खूपच तुमची विद्वत्ता दाखवली आणि ती जाहिरात कोणाला कळतच नाही आहे तर तुमचा मालच विकला जाणार नाही. म्हणून मित्रांनो, जी भाषा वापरली जाणार आहे ती एकदम सोपी आणि सरळ असली पाहिजे. अतिशय आपण ज्याला म्हणतो त्यालाही ती समजली पाहिजे आणि ज्याला आपण विद्वान म्हणतो त्यालाही ती समजली पाहिजे. दोघांचाही होणारा अर्थबोध सारखा असला पाहिजे. इतकी ती सरळ आणि बुद्धीला ताण न देणारी असली पाहिजे. ग्राहकाच्या मनात विश्वास निर्माण करणारी असली पाहिजे. शब्दांचा गैरवापर न केलेली भाषा ती असली पाहिजे. भावभावनांची जोड असली पाहिजे मित्रांनो. त्यानंतर वेचक, अर्थपूर्ण, प्रसन्न, परिणामकारक असली पाहिजे. लयबद्ध व वाचकाशी सुसंवादी असली पाहिजे. त्याला थोडीशी विनोदाची झालर असली पाहिजे. मानवी भावभावनांची संवेदनशीलता जपणारी, जाणणारी ती असली पाहिजे. अशा प्रकारे मित्रांनो, या संपूर्ण 10 मुद्द्यांचा वापर जर तुम्ही जाहिरात लेखनमध्ये केला तर तुम्हाला परीक्षेला 5 पैकी 5 मार्क तर मिळतीलच. पण भविष्यामध्ये जर तुम्ही एखाद्या कंपनीच्या माध्यमातून एखाद्या वस्तूची निर्मिती केली, एखादा उद्योगधंदा उभा केला किंवा अन्य कुठल्याही प्रकारची जाहिरात तुम्हाला करायचं काम पडलं तर तुम्ही या संपूर्ण मुद्द्यांच्या माध्यमातून अतिशय प्रभावीपणे जाहिरात करू शकतात आणि तुमच्या वस्तूची विक्री समाजापर्यंत करू शकतात आणि तुमचा उद्योग, व्यापार वाढीला नेऊ शकतात. अशा प्रकारे मित्रांनो, जाहिरात लेखनचा आपण एक मुद्दा बघू की जाहिरात लेखन करताना जाहिरात केली तर मग कुठे कुठे तुम्ही पाठवू शकता. तुम्ही इंटरनेटमध्ये पाठवू शकतात, चित्रपटांमध्ये जाहिराती टाकू शकतात, वृत्तपत्रामध्ये जाहिराती देऊ शकतात, मासिकांमध्ये देऊ शकतात, आकाशवाणीवर देऊ शकतात, दूरदर्शनवर देऊ शकतात. असे अनेक जाहिरातीचे माध्यम आहेत की ज्यामधून तुम्ही जाहिरातींचा प्रसार करू शकता. मित्रांनो, मग जाहिरात करताना या गोष्टी तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे की या सर्व माध्यमातून तुम्ही जाहिरात देऊ शकता. मग मित्रांनो, जाहिरातीचा जो मथळा असतो हा सुभाषिताचा असला पाहिजे, उखाण्याचा असला पाहिजे की संत कवनांचा असला पाहिजे. त्याच्यामध्ये बोधचिन्ह असले पाहिजे. जाहिरातीमध्ये जाहिरात ही स्पष्ट असली पाहिजे की कुठे स्थळ असलं पाहिजे, त्याची दिनांक असली पाहिजे की कुठे, कोणत्या तारखेला, किती वाजता तुम्ही वस्तू विक्रीचा प्रोग्राम ठेवलेला आहे, कुठे आहे, त्याचं स्थळ, त्याची दिनांक, त्याची वेळ ही त्याच्यामध्ये ठळक आणि निश्चित असली पाहिजे. हे काही मुद्दे तुम्ही अतिशय महत्त्वाचे असल्याने लक्षात ठेवायचे आहे. अशा प्रकारे मित्रांनो, जाहिरात लेखन करताना या सृजनशील क्षमतांचा वापर करून तुम्ही भाषेचा वापर करून जाहिरात लेखन करू शकतात. आपण काही जाहिराती बघू. बघा, ही एक जाहिरात आहे. या जाहिरातीमध्ये योग विद्याधाम नावाचा वर्ग चालवला जाणार आहे. मग हा वर्ग मध्ये काय काय शिकायला मिळणार आहे? तर योगासने शिकायला मिळणार आहे, सदृढ बनणार आहे, तणावमुक्त व्हा, विविध योगासने, प्राणायाम, आहार
यांचे मार्गदर्शन त्या वर्गामध्ये होणार आहे. मग या वर्गामध्ये कोण भाग घेऊ शकतो? तर 10 ते 17 वर्ष ज्यांचं वय आहे ते. कालावधी काय आहे या वर्गाचा? 5 ते 27 डिसेंबर असा आहे. यासाठी काय करावं लागणार आहे? तर नाव नोंदणी करणं आवश्यक आहे. आणि स्थळ काय आहे? योग विद्याधाम, संवीस, सोमवारपेठ, आदमपूर. या सर्व गोष्टींचा उल्लेख असल्यामुळे या जाहिरातीला बघून कोणीही त्या योग विद्याधामामध्ये योगासनं करण्यासाठी भाग घेऊ शकतो. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला जाहिरात दिली जाईल आणि त्या जाहिरातीवरती कृत्या विचारल्या जातील. मग योगासने शिकण्याचा हेतू काय? तर मग तुम्हाला 2 मुद्दे दिलेले आहे. त्या 2 मुद्द्यांमध्ये तुम्हाला त्याचं उत्तर लिहिणं गरजेचं आहे. असा तुम्हाला परीक्षेला प्रश्न पडेल. त्याच्यानंतर तुम्हाला असंही पडेल की शब्दजाल पूर्ण करा, योगासनाचे वर्गाचे वैशिष्ट्य लिहा. 1 2 3 4 वैशिष्ट्य विचारलेले आहे. त्या जाहिरातीमध्ये वैशिष्ट्य दिलेले आहे, तुम्ही इथं लिहू शकतात. वरील जाहिरात अजून आकर्षक बनण्यासाठी तुम्ही कोणकोणते बदल सुचवाल, यामध्ये तुमच्या ज्या क्षमता आहे त्या क्षमता बघितल्या जातील. आणि तुम्हाला जर त्या जाहिरातीमध्ये काही कमतरता वाटत असेल तर तुम्ही ते या प्रश्नामध्ये सुचवू शकतात. अशा प्रकारे मित्रांनो या प्रकारे तुम्हाला परीक्षेला जाहिरात दिली जाईल आणि जाहिरातीवर कृत्या पडतील किंवा कृत्या दिले जातील, त्याच्यावरनं जाहिरात लेखन करावी लागेल. किंवा काही शब्द दिले जातील, त्या शब्दांवरती त्या वस्तूचं नाव असेल आणि त्या वस्तूची तुम्हाला जाहिरात बनवावी लागणार आहे. अशा प्रकारे 5 मार्कासाठी परीक्षेला तुम्हाला जाहिरात लेखन साहित्याचा प्रकार आहे. पण या 5 मार्कांचा फक्त विचार न करता भविष्यामध्ये या जाहिरात लेखनाचा उपयोग तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या करिअरमध्ये होणार आहे. या अनुषंगाने तुम्ही जाहिरातीचा अभ्यास करा, सराव करा आणि आपल्या भाषिक क्षमतांचा विकास करा.